विरुद्ध धावी रोहा मैदान क्रमांक 1 साठी पहिला प्रकार शिवाई बांधण विरुद्ध धावी रोहा मैदान क्रमांक 2 साठी नूतन हनुमान डवळ विरुद्ध चॅलेंजर्स कोपर मैदान क्रमांक 2 साठी नूतन हनुमान डवळ विरुद्ध चॅलेंजर्स कोपर पहिला प्रकार 40 संघासाठी धन्यवाद डाके सर। कालची स्पर्धा झाली गावदेवी वावे येथे जिथे प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला पांडवादेवी रायवाडी तर द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला जय बजरंग रोहा। हे दोन्ही संघ अंतिम सामना काल वावे येथे खेळले परंतु आज पहिला सामना ग्राउंड नंबर 2 वर खेळताय। काय सामना होईल महेंद्र नाईक रणजित तुतुरे आणि श्रीकांत पाटील ग्राउंड नंबर 2 वर चला सामना देखील अपना सहकार दिलेला आहे। दोन्ही सामने तुल्यबल आहे अतुलनीय कामगिरी तुम्हाला पाहायला मिळेल। तर पहिली चढाई हरपीची चढाई पार्थ ठाकूर कडून पाहायला मिळेल उचडीच्या प्रांगणात। चेहरे अरे एक नव युवक चला ग्राउंड नंबर 2 वर रणजित तुतुने महेंद्र नाईक आणि श्रीकांत पाटील सर ग्राउंड नंबर 2 वर विनाविलंब चला दोन्ही संघ उपस्थित झालेले आहे। ज्याप्रमाणे एका मॅनात 2 तलवारी राहू शकत नाही एका जंगलात 2 वाघ राहणे अशक्य आहे तशी परिस्थिती आता दोन्ही मैदानावर आहे। गणेश देवला जय हनुमान उचेडे हो हो प्रत्येक भोपाळचा वारू रोखला गेला काही क्षेत्ररक्षण जय हनुमान उचेडे हल्ले चढवले सामनाधिकारी चला दिलेला आहे पुकार येत आहे निघाला जयेश कावड पेन तालुक्याची रेड मशी तुम्ही याच्या चढाया पहा वेग पहा पायात धुमचक्री वाजला येते सामनाधिकारी खाली बसा थोडे ते दिसत पूर्ण कॅमेरा इकडे जरा साईडला पेजवर घ्या पुढे जाऊन आज खेळाडू लवकर आले म्हणून पंचांची वाट पाहतात आम्ही तर रोज पंचा अगोदर येतात परंतु खेळाडू तुम्ही लेट येतात परंतु आज लवकर आलेला आहात धन्यवाद नाहीतर तुम्हाला 10-12 पुकार द्यावे लागतात परंतु आजच्या आयोजक तटस्थ आहात म्हणून तिसऱ्या पुकाराला संघ हजर झाले। पार्थ ठाकूर हॅलो ग्राउंड नंबर 2 वर दोन्ही संघ हजर झालेले आहेत। पंचांना विनंती आहे आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत आपण 12 पंच इथे उपस्थित आहात। इथं समजा पंच जर कमी असते तर मान्य करायला लागलं असतं 12 पंच येऊन 10 मिनिटं संघ येतोय तरी पंच हजर राहत नाही ही दुर्दैवी गोष्ट बोलायला लागेल आपल्याला। जनाभाऊ आपण जरा बघा पंच आतापर्यंत इथं होते रायवाडी संघ आल्यानंतर पंच दिसत नाही याला अर्थ नाही। प्रत्येक धुमाळ रायगड जिल्ह्याच्या भेद भिंत पाहायला मिळेल आपणास ग्राउंड नंबर 2
बरोबर विराज राणे बघूया आपल्या संघासाठी आता मात्र काय केली करणार. हो कुणाला क्षेत्ररक्षण झालं होय पुन्हा एकदा प्रतीक धुमाला थांबवलं. कमालीचा संघर्ष पाहायला म्हणजे थोडं मार लागलेला आहे. प्रत्योपचार घ्या. जय हनुमान उचेडे संघाचे खेळाडू जर पाहिले तर सर्वांची शरीरयष्टी सारखी आहे आणि उंची सुद्धा, परंतु लक्ष काय नवचेतना नवीन उमेद घेऊन संघ प्रशिक्षक सुजित म्हात्रे राऊंड नंबर 2 वर सुरुवात. चढाईसाठी प्रशांत जाधव. समोरचे रसिक वर्ग आपण उभे आहात ना, पाय आमचे दुखत आहेत. विनंती करतो मित्रांनो बसलं तर बरं होईल, कारण अनेक मान्यवर दिग्गज व्यक्तिमत्व व्यासपीठावर विराजमान आहे. चढाईसाठी विराज पाटील रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं प्रतिनिधित्व आणि कर्णधार पदाची धुरा ज्यांनी सांभाळली असा अर्थात विराज पाटील. जय बजरंग रोहा संघातून राकेश गायकवाड आपणास पाहायला निघालाय. समाधान मोरे हा सुंदर अष्टपैलू खेळाडू पांडवादेवी रायवाडी संघाकडून आणि ते चकतीसाठी आमिर धुमा राष्ट्रीय खेळाडू माघार घेतो आणि वारंवार प्रत्युत्तर करतो. निघालाय राकेश गायकवाड. एक तुफानी दमाचा आणि वेगाचा खेळाडू. हा वेग आहे रोहा तालुक्याचा, हा वेग आहे रायगडच्या भविष्याचा. रायगड पोलीस दलात कार्यरत असलेला खरोखर प्रचंड मेहनत घेतली आणि खरोखर रायगड पोलीस दलात आता मात्र स्वतःला झोकून दिला खेळाडू आज या मैदानावर. जयेश गावकर विराज पाटील जबरदस्त चढाई मात्र एक गुण पाहायला मिळतं. गुणफलक 1-2 असा पाहायला मिळतो. समाधान मोरे अतिशय सावध पवित्र घेऊन बोनस पण आता मात्र वाहन आहे. समाधान मोरे अर्थात पांडवादेवी रायवाडी संघासाठी. पांडवादेवी रायवाडी म्हटलं तर कोपरा रक्षकाची भूमिका विराज राणे. भल्या भल्या खेळाडूंना थांबवण्यात यश आलेला हा खेळाडू. समाधान मोरे केदार लाल संकेत बनकर राष्ट्रीय खेळाडू आहे. बोनस आता मात्र निघाल वेगवान वारा अर्थातच तोपते वादळ ज्याच्या पाया ज्याचं बदलले ते बघण्यासारखं आहे ना, वापरण्याजोगा आहे असा हा प्रशांत जातो. हो 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 प्रयत्न छान जयेश गावडचा. मध्य रेषा भेदणार मात्र इंचाचा फरक आता मात्र जाणवलं. अनिल पाटील टाळ्या होऊन जाऊ द्या अनिल पाटील साठी. राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेला आणि खरोखर फिटनेस मध्ये जर तुम्ही पाहिलात तर बघा मित्रांनो अजूनपर्यंत त्याच ताकदीचा खेळाडू आणि अतिशय शांत आणि संयमी पंचांनी दिलेले निर्णय मान्य करणारा अनिल पाटील.
अनिल पाटील मैदानात बोनस. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु. 4-4 सामना कोणता पाहावा हा प्रश्न पडलेला. ठाकूर म्यानातून उचले तलवारीची पात. वेडात मराठे वीण दळले साथ. हे 7 वीर गावाच्या नावासाठी कडवी झोप देतात. जेव्हा गावाच्या नावाची जर्सी परिधान करताना आपण गावाचं प्रतिनिधित्व करत आहात. ना पैशासाठी ना स्वार्थासाठी आम्ही कबड्डी खेळ खेळतोय. गावाच्या नावासाठी. निशांत भात चढाईसाठी मैदानात जयेश गावण हे वादळ थांबलेलं आहे. प्रशांत जाधवला थांबवलं. जय बजरंग रोहा. जय बजरंग रोहा संघाचा खेळाडू ज्याने खरोखर आता रायगड जिल्ह्याचं कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलं. राज मोरे. आणि रायगड जिल्ह्याला तब्बल 10 वर्षानंतर राज्य अजिंक्य स्पर्धेत बक्षीस पात्र केलं. हाच तो राज मोरे ज्याची वर्णी लागली आणि महाराष्ट्र राज्याचं सुद्धा त्यांनी प्रतिनिधित्व केलं. प्रथमच्या दिलेले आहे राज मोरे पाहायला मिळेल. जय बजरंग रोहा संघ. 4-4 असा गुन्हा फलक आहे. मात्र मैदानात मल्टिपल गुणसंख्या घेऊन जाण्याची धमक असलेला हा बलाढ्य सैरा वैरा धावतो. प्रयत्न करतो आमिर धुमालच्या लक्ष. आणि झोपून गेला आणि मात्र तोल गेला. हो तोल नसता गेला तर संघाच्या मल्टिपल गुणसंख्या संघाचा तोल गेला असता. इतर सुरुवात है. अभी तो झाकी है पूरा खेल. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही. कबड्डीचा दरारा बैलगाडी शर्यतीचा वारा. पुन्हा एकदा अनिल पाटील मैदानात. थोडा पाठी हॅलो साई केहू यांचे मित्र त्यांच्या पाठीवर वाट बघतायत. त्यांनी त्याला भेटायला येत आहे. सांगते बाकी सर धन्यवाद. यानंतर दुसऱ्या खेळ हो 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 काय म्हणावं या खेळीला. अनिल पाटील कमाल केली आहे. मैदानावर किती गुण. 4 गुण टाळ्या होऊन जाते या खेळासाठी. हुंकार झालाय घमासान झाला युद्ध पेटलंय. धन्यवाद टाके सर. दुसऱ्या खेळासाठी मैदान क्रमांक 1 वरती शिवाई बांधण विरुद्ध धावे रोहा. शिवाई बांधण विरुद्ध धावे रोहा. मैदान क्रमांक 2 साठी नूतन हनुमान ढवळ विरुद्ध चॅलेंजर्स कोपर. नूतन हनुमान ढवळ विरुद्ध चॅलेंजर्स कोपर. 40 संघांनी याची नोंद घ्यायची आहे आणि आपले संघ तिसऱ्या उपकरणासाठी त्वरित ग्राउंडवर घेऊन यायचे आहे. धन्यवाद. मित्रांनो मी अनिल पाटील बद्दल सांगेन. पंचांनी दिलेला निर्णय मान्य करणारा कधीच उलट न बोलणारा. मी अनेक मैदान अनिल पाटील यांचे पाहिलेले खेळत असताना असे गुण घ्या मित्रांनो. मोठ्या मोठ्या खेळाडूंकडून टाळ्या होऊन जाऊ अनिल पाटीलसाठी मित्रांनो. एक जबरदस्त खेळाडू शांत संयम. बघा तुम्ही जर व्यवस्थित प्रामाणिक खेळलात ना तुमच्यासाठी टाळ्या होतील. बाग तर बाग
तो खरं बोल हा राष्ट्रीय प्रश्न नको मैदानात. खरं ते खरं मित्रांनो. गुणफलक 6-13 परंतु उचेडे संघ कमालीचा संघर्ष करेल. सन्माननीय दीपक बंधू राहुल साहेबांकडून अनिल पाटील साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय ओवाडा नाही. आता मात्र रेड मशीन वेग घेईल जयेश गावळ. ही एक्सप्रेस जर रुलावर आली ना तर थांबवणं कठीण जाईल. जयेश फक्त गुणसंख्या मिळू द्या मग धारदार चढाया तुम्ही पाहू शकाल. काय बघा मी म्हटलं वेग आहे या पायामध्ये. आता तुम्ही फक्त चढाया पाहत राहा मित्रांनो. जयेश गावळच्या हा एक चांगला खेळाडू रायगड किल्ल्यासाठी सर तयार होता. उद्याचं भविष्य म्हणावं लागेल. फक्त मेहनतीमध्ये सातत्य ठेवावं लागेल. कारण मेहनतीशिवाय मित्रांनो पर्याय नाही. असेल माझा हरी तर देल घातल्यावरही नाही सर होणार तसे. मेहनतच आणि फक्त मेहनत आणि मेहनतीमध्ये सातत्य. ग्राउंड नंबर 2 शांतता. चाचणी पडली तरी आवाज येतो. अरे तुम्ही कबड्डीचा खेळ खेळताय मित्रांनो. एक गुणसंख्या कोणाला आवडेल. इकडे बघा 4-4, 5-5 गुणसंख्या घेऊन जातात. रक्ताचं पाणी करतोय. नाईकदा निघालाय रसिकांना. खरोखर आज पैसा वसूल झालाय रसिकांचा. छान सर्वजण आपण खुश दिसत आहात. आणि पाटील चढाई करतोय. किती गुणांची लढाई. आता मात्र क्षेत्ररक्षण झालं तर टाळ्यांचा गजर होईल उचेडे संघाचा आणि होईल क्षेत्ररक्षण असं मला तरी वाटतं. परंतु काय. धन्यवाद. नजर हटली दुर्घटना घडली. सुद्धा थांबवलं. विनीत पाटील आहे. अनिल पाटील आहे. रक्ताचं पाणी करतो. आता मात्र निशांत मात्रेला आणि जीवनदान मिळतोय. प्रत्येक धुमालला संजीवनी दिलेली आहे. सामना कैद करावा असा हा सामना. 10-14 ग्राउंड नंबर 1 वर दुसरा पुकार शिवाई बांगण विरुद्ध धावीर रोहा. ग्राउंड नंबर 2 वर दुसरा पुकार नूतन हनुमान ढवर विरुद्ध चॅलेंजर्स कोपर. आपला दुसरा पुकार आहे. आपण तयारीत राहायचं. रणनीती पाहावं. हा मोठा सामना आहे तुमच्यासाठी. निखिल राहुल आपण स्टेजच्या मागे यायचं.
पुन्हा एकदा प्रत्येक धमाल चढाईसाठी मैदानात मात्र सावध पवित्रा घेते ग्राउंड नंबर 2 वर राकेश गायकवाडची चढाई पाहायला मिळेल. राकेश गायकवाड चढाई करते 6-7-7-6. केदारलाल तुफानी वेग मैदानात. हो केदारलालला सुद्धा रोखण्यात यश आले. जय बजरंग हा सामना पहावा कुठं हा प्रश्न चिन्ह. अतुल्य देवो भव आलेले सर्व रसिक वर्ग आपले पाहुणे आहे. ही स्पर्धा दिग्गज स्पर्धा आहे. पुन्हा एकदा जयेश गावण चढाईसाठी सज्ज झाला. आता मात्र चकवा देतो आणि जयेश गावण आग्रह सुटका होतच होती. मात्र अनिल पाटील प्रश्न शांतर आपल्या खेळाडूंना खेळ खेळू द्या मित्रांनो. 11-16 5 गुणांची आघाडी निश्चितच बाहेर. तिकडे बघा काय खेळ होते. मध्यरेषा क्रॉस झाली नाही आणि मात्र क्षेत्ररक्षण झालं. पुन्हा एकदा चढाईसाठी अनिल पाटील मैदानात. ही कडवी झुंज चित्रीची झुंज. अनिल पाटील याचा वारी रोखला गेला. काही क्षेत्ररक्षण काही झोकून दिलं. काय डेडिकेशन काय समर्पण. मी म्हटलं अंदाज कबड्डी खेळूचा लावणं कठीण आहे. त्याचं ज्वलंत आणि जिवंत उदाहरण तुम्ही पाहिलेलं आहे. नील पाटील असे परिषद झालं. रसिक वर्ग सुद्धा करते हो. कौतुक करत आमच्याकडे. आता मात्र 4 गुणांची नाम मात्र आघाडी आहे आणि ग्राउंड नंबर 2 वर 3ची आघाडी. जयेश गावणची निर्णायात्मक चढाई असेल.
लोण्याचा बोजा पडू शकेल अशी परिस्थिती आहे. हो रसिकांना आवडला का सामना? टाळ्या होऊन जाऊ द्या. ग्राउंड नंबर 1 साठी लाजवाब सामना 12 आणि 2 वर सुद्धा 10-14 राकेश गायकवाडची चढाई. विनीत पाटील चढाईसाठी मैदानात. सावर पवित्रा घेणार की खोलवर चढाई करणार? 12 आपल्याला पाहायला मिळेल. आता पूर्ण दारोमदार जयेश गावडकर आणि जयेश याला थांबवून यश आलं. होतो नका मातू नका घेतला वसा टाकू अजून वेळ बघते. निशान भाकरीच्या वरदार माथा आणि कमालीचा संघर्ष. काही घडलं होतं फटके रेषा थोडा चढूच्या मारला गेला. स्प्रे घ्या स्प्रे आहे आहे. जय बजरंग 15, जय बजरंग रोहा 15 आणि पांडवा देवी 12. 3 गुणांची आघाडी रोहा संघाकडे. आज समीकरण बदललेली दिसत आहे. समाधान मोरे गुणफलक 12-19 7 गुणांची आघाडी.
7 गुणांची आघाडी. जर निशांत ठाकरे यशस्वी झाला असता तर हा या सामन्याचं चित्र काही आपल्याला भिन्न दिसत. उचेडे 13 देवलाग 20. 7 गुणांची बलाढ्य आघाडी चढाईसाठी हो सामना बघा. ग्राउंड नंबर 2 वर समाधान मोर्याचा वारू रोखला गेला. ग्राउंड नंबर 1 चा सामना जवळजवळ संपुष्टात येतोय आणि अंतिम विसल होतोय. आम्ही तुम्हाला पण व्यासपीठाकडे चला आपला सन्मान केला जातोय. रायगड जिल्ह्याचे राष्ट्रीय खेळाडू आणि खरोखर इंडियन रेल्वेमध्ये कार्यरत असलेला एक धडाकेबाज खेळाडू आमिर धुमाल आपण व्यासपीठावर येऊन आपला सन्मान स्वीकारायचा.